ज्ञानेश्वरी ते गीता उपमेच्या ओंजळीतील अर्थसुमने यातील पुढील उपमा किंवा कडी आहे. अविनाशी आत्मा ह्या तत्वाविषयी वापरलेली उपमा ज्ञानेश्वरांनी, आणि त्यात दोन उपमा आहेत. एक आहे जलकुंभ व सूर्य याची उपमा, व दुसरी आहे मठ व अवकाश. प्रथम आपण गीतेतील अध्याय बघूया. अध्याय 2 मधील श्लोक 20 व त्याचा अर्थ बघूया. गीतेतील श्लोकाचा अर्थ आहे, हा आत्मा कधी जन्माला येत नाही व मरतही नाही. हा एकदा होय पुन्हा कधीही होणार नाही असेही नाही. हा एकदा होऊन पुन्हा कधीही होणार नाही असेही नाही. आत्मा जन्मरहित, नित्य, अविनाशी म्हणजे नाश न होणारा, व अनादी, अनादी म्हणजेच ज्याला सुरुवात नाही असा हा आत्मा आहे. शरीराचा नाश झाला तरीही आत्मा नाश पावत नाही. ह्याच गीतेच्या तत्वाला आपल्याला प्रेमाने समजून सांगण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी दोन उपमांची योजना ज्ञानेश्वरीमध्ये केली आहे, जी आपल्याला या ओवी क्रमांक 141 व 142 मध्ये दिसते. ते म्हणतात, का पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला, परी भानू नाही नासला तयासवे. का पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला, परी भानू नाही नासला तयासवे. याचा अर्थ आहे की एक पाण्याने भरलेला कुंभ आहे व त्यात सूर्याचे प्रतिबिंब दिसते आहे. जसं आपण इथे बघू शकतो की पाण्याने भरलेला हा कुंभ आहे, जलकुंभ, व त्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब दिसते आहे. जर तो जलकुंभ रिकामा केला, तसा हा रिकामा जलकुंभ आहे, जर तो जलकुंभ रिकामा केला तर ते प्रतिबिंब नष्ट झाल्यासारखे वाटते, पण सूर्य काही नष्ट होत नाही. प्रतिबिंब सूर्य नष्ट झाल्यासारखे वाटले तरी सूर्य आहे तिथेच असतो. सूर्य आकाशामध्ये असतोच. दुसरी उपमा ज्ञानेश्वरांनी दिली आहे ती मठ व अवकाश याविषयी आहे. ते म्हणतात, ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे. ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया आपैसे स्वरूपची. तो भंगलिया आपैसे स्वरूपची. याचा अर्थ आहे की किंवा कल्पना कर, घरातले आकाश म्हणजेच अवकाश हे घराच्या आकारासारखे झाल्यासारखे आपल्याला वाटते, पण घर मोडले तर ते अवकाश मोडते का? नाही ना. अवकाश आहे तसेच राहते. पुढील ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे शरीराचा लोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. तैसे शरीराचा लोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. त्याचा अर्थ आहे की अगदी तसेच शरीर नाश पावले तरी आत्म्याचा नाश होत नाही. म्हणूनच अर्जुना, तू या आत्म्यावर नाश होण्याचा आरोप करू नकोस. आत्मा नाश होतो असे समजणे हा भ्रम आहे. अविनाशी आत्म्याविषयी आपण ह्या दोन उपमा आज बघितल्या. एक जलकुंभ व सूर्य ह्याची, व दुसरी मठ व त्यातील अवकाश ह्याची. अशाच ज्ञानेश्वरीतील सुंदर सुंदर उपमांच्या द्वारे आपण गीतेतील तत्वे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता हा जो आपण आज व्हिडिओ बघितला त्याचेच एक इंग्लिश व्हर्जनही तयार करून ह्याबरोबरच उपलब्ध केलेले आहे, व त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणारच आहे.
मुख्य उद्देश या उपक्रमाचा हा आहे की आपल्या गीतेतील सुंदर तत्वे जी फार आपल्याला आयुष्यामध्ये उपयोगी पडू शकतात, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तरीही सबस्क्राईब करा. आपल्याला आवडत असेल तर जरूर शेअर करा. धन्यवाद.